आज तुमचं आमचं परम भाग्य आहे महाराज, संगत करण्याचा मौका प्राप्त होतोय महाराज. दुटी लावलेले आहे शेपूरचे महात्माचे राजू शिंदेची महाराज, पण त्यांनी अचानक पुण्याला गेलेले आहे. ते काय काम निघते महाराज, त्यांचं काम व्हावं, पुढच्या वेळेला दुटीला यावं, हीच तुम्ही आम्ही त्यांना आशीर्वाद मागायचा आहे महाराज. आणि बोल सद्गुरु महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरु वचनावतार की जय. संगत प्रेमाने बोला. गुरुची भक्ती करण्यासाठी महाराज एक राज लागत असते. त्याच्या मनामध्ये इच्छा तृप्त व्हायला पाहिजे. गुरुनं काहीतरी आमिष दाखवलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी काहीतरी होत असतात महाराज. आता आम्ही येऊ संगतला, महादेव महाराज येऊ आणि सगळेजण येऊ. बेडगे महाराज पाऊस चालू झाला की महाराज येता येत नाही, तरी महाराज त्यांनी संगतला येते. का? एक आत्मविश्वास आहे. तिथं कुठे तर बिघाड येऊ नये, तुम्ही आल नाही मी आल नाही असं होऊ नये. फोन करते सलगरचे नाही आले नाही महाराज, काय करायचं? हे कुणासाठी आहे महाराज? तुमच्या आमच्या सेवेसाठी हे सगळं काम आहे महाराज. आणि ह्याचा लाभ घेणारे महाराज सलगरचे लोक आहेत महाराज. सलगरला आम्ही संगत जोडलेले आहे महाराज. ब्रँच आहे सलगरमध्ये महाराज. त्यांचं काम आहे महाराज, प्रत्येकाने यायचं त्यांचं काम आहे महाराज. आज आम्ही दुपारी महाराज जानू महाराज आम्ही संगत करायसाठी महाराज आम्ही आटपटकर वस्तीला गेलो महाराज. महात्माजी महाराज अंबरनाथनं आलते महाराज. सकाळी महात्माजी अंबरनाथनं आले ते, आणि संगत वगैरे झाली, इकडे तिकडे सगळ्या गोष्टी झाल्या, आणि संध्याकाळी जाऊन काही बघा. गुरुची सेवा आहे महाराज. हा गुरुची सेवा जो करतोय महाराज, त्याला मेवा मिळण्याची उठ राहत नाही. फक्त काय आहे, तुमच्या मनामध्ये त्याची सेवेचा भाव निर्माण होत नाही महाराज. कारण का? फार वाळून गेलाय ऊस माझा, काही शोधूक नाही ते, फॅक्टरीला घालवलाय, होत नाही. अपेक्षेच्या वर तुम्हाला देते ते धन, पण तुम्ही म्हणता या घबरून शेवट काम करणार, त्या घबरून केले म्हणते सगळं. मग ह्या गुरु करणार आहे हो महाराज, करून देत असतो ते गुरु. माझं वाळलंय, सगळं झालंय, ऊस पेटवून मग जाऊन सगळं करायचं आहे, नेणार आहे महाराज. काय होणार नाही, 20-25 टन ऊस होईल, काय करायचं? पण गुरु द्यायला बसलाय महाराज. कुठल्या स्वरूपात गुरु देतोय हे समजून येत नाही. मग लगेच म्हणतोय, छातीला हात लावतोय चौकात जाऊन महाराज. गबरूचा 95 टन ऊस झाला, जरा पाणी कमी पडलं, जरा पाणी कमी. तसं संगतला यायला जरा काय तर चुकतंय आपलं महाराज. त्याच्यामुळे ही गोता घेतोय महाराज. यायचं, ढिलं पडायचं नाही महाराज. मला एक उदाहरण देतो आता महाराज. पंजाबमध्ये खेडेगावामध्ये एक संगत चाललेली होती महाराज. नेहमी संगत असायची महाराज, मस्तपैकी संगत करायची, घरला जायची, आणि त्या गावामध्ये सारख्या लई चोऱ्या व्हायच्या महाराज. आणि समारंभाचा कार्यक्रम आलेला होता महाराज दिल्लीचा, आणि ती नवरा बायको दोघं म्हणायची, आता काय करायचं, समारंभाला तर जायचं आहे, पण गावात चोरी व्हायला लागल्या, काय करायचं म्हणाले, कसं करायचं? महापुरुषांना म्हणाय विचारलं महाराज, महाराज काय करायचं म्हणाले, ही अशी अवस्था व्हायला, खेडेगाव आहे, चोरी होत्या. बनगर सारखा महात्माजी होता म्हटला, काय त्या चोरीचं बीज घेऊन बसलाय म्हटला, या जावाबरोबर सोडून म्हटला, आणि चला सांगतला. काय नाही महाराज, त्यांनी काय नाही, गुरुमताचा आदेश घेतला महाराज. काय नाही बघा, गुरुच्या ह्याच्यावर सोडून टाकलं महाराज, आणि कड्या कुलप घालून आपलं संगतला दिल्लीला निघून गेले महाराज. आरामसे 5-6 दिवस संगत केली महाराज, आणि परत मग घराकडे यायला गेले महाराज. ती गुरुला नुसता ह्यानी कुलप घालून निघून गेली महाराज, आणि त्या घरावर 5-6 माकडं येऊन बसली महाराज. 5-6 माकडं महाराज 5 दिवस येऊन बसले. ज्या वक्ताला त्यांनी येऊन कुलूप काढलं आणि माकडं दिसायला बंद झाली. काय म्हणायचं आहे मग याला महाराज? गुरुचा आदेश जो मानला महाराज, सगळ्या गोष्टी झाल्या. शेजा पाजारी आली, म्हणलेली, अगं काय बाय म्हटली, काय सांगायचं तुला, संगतला गेलीस तू, तुला भ्या नाही काय नाही म्हटलं, चोरू होत्या, अमुक होत्या, काय नाही, आणि तू गेल्यापासून म्हटली 5-6 माकडे येऊन बसले. ती म्हटली दाराला, परत संध्याकाळी सगळीजण दारात येऊन बसले. सकाळी माळीवर इकडे तिकडे खेळते ती म्हटली, आणि दारात येऊन बसते ती म्हटली.
हा गुरुची कृपा आशीर्वाद आहे महाराज. हा गुरु आहे, अंतर्यामी गुरु आहे महाराज. पण कळायला पाहिजे ना आपल्याला. मी सगळ्याच गोष्टीने माझं गबरू म्हणत बसलो तर होत नाही महाराज. काय गुरु देतो, एखाद्या क्षणामध्ये तुम्हाला काय तर धनसंपत्ती दिली महाराज, तर सगळेच आपल्या प्रपंचाला लावायचं नसतं महाराज. काहीतरी आम्ही इथं सेवा करायची महाराज. आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आम्हाला तेच कळले म्हणताना तुम्हाला आम्ही सांगावली महाराज. संगत एवढ्या घाई गडबडीने जायला रस्ता नाही महाराज, पाऊस पडला तर गाडी आज जात नाही, असल्या अवस्थेमध्ये आम्ही सगळे येतोच महाराज. सहजपणे दगडली काय कुठल्या गोष्टीतलं काय व्हायचं तेवढं यायचंच, आल्याशिवाय सोडायचं नाही. मग का हा गुरु आहे महाराज. हा गुरुपाशी सगळ्या काही गोष्टी माफ आहे त्या महाराज. फक्त करत राहायला पाहिजे, निस्वार्थपणे सगळ्या गोष्टी करायच्या त्या महाराज. एक आंधळ होतं महाराज, रोज भीक मागायचं महाराज. काय उदरनिर्वाह व्हायचा नाही महाराज. काय करायचं म्हणलं, लाभ होतच नाही, काय सगळं अवघड होऊन बसलंय, काय करायचं. एकानं सांगितलं महाराज, उद्या सकाळपर्यंत एक या गावचा शेट आहे म्हटला आणि वॉकिंग करायला येतील म्हटलं, आणि त्याला भेट म्हटला, त्यानं सगळ्या गावचा उद्धार करून टाकला म्हणून सांगितलं. काय नाही मला सकाळपर्यंत नेहमीप्रमाणे उठला मला थोडंफार दिसत होतं गेलं जात असताना मला मालकाला म्हटला, नमस्कार, काय तर आज सेवा करा, माझी काही परिस्थिती नाही म्हटलं. धनवान शेठ होता महाराज, धनवान शेठ. कुठलाही माणूस आला तर त्याला सेवा केल्याशिवाय ते सोडत नव्हता महाराज. कापड बदललेली होती महाराज, तिकडे खिशात हात घातला महाराज, सगळ्या काही गोष्टी केल्या महाराज. सगळ्या खिशातनं हात घालून काढला तर वट 100 रुपये निघाला महाराज. धनवान शेठ ह्या भिकाऱ्याला काय तर द्यायला लागलाय म्हटला. ते 4 माणसांनी बघितलं महाराज गावातल्या, काय धनवान शेठ द्यायला लागलाय, जवळ आहे, बातचीत चाललेली आहे, हातात त्यांनी काय तर दिलं. हे बघायला 4 लोक महाराज. धनवान शेठ निघून गेला. तो बघितला, किती आहे, 100 रुपये. तरी म्हटलं 100 रुपये आहे म्हटलं, काय हरकत नाही म्हटलं, त्याच्यावर पण सुरू टाकून बुद्धी चालवायची. पट श्री महाराज मोठ झाकून टाकले महाराज आणि वरडत चालला, धनवान शेठनं मला आज काय वस्तू दिलेली आहे, माझ्या काय कामाची नाही, ज्याला पाहिजे असेल त्यांनी नेलावा लावतो घेऊन जा. आई किती मोठी गोष्ट का गुरु आहे महाराज. डोसक्यात काय तर घालतोय आपल्या, पण ते शिकायला लागते पहिल्यांदा. तपकीर ओढून शिकून चालत नाही महाराज, शिकायला पाहिजे आपल्याला, काय तर घ्यायलाच पाहिजे महाराज. असं वरडत चालला महाराज. जाता जाता महाराज धनवान शेठने मुझे कुछ दिया है, मुझे लगता नहीं, इसे चाहे तो नेलावा लगा कर छोड़ देने वाला है. हे चाललं सगळं जाऊन चौकात नेलावा मांडला महाराजांना. सांगायला लागला तो, धनवान शेठनं मला एक वस्तू दिलेली आहे, माझ्या उपयोगाची नाही, ज्याला पाहिजे असेल त्यानं घेऊन जावावी. बघता बघता मला 2 खळं माणसं गोळा झाली, 2 खळं माणसं गोळा झाली. मग ह्याने पुकारायला चालू केली, माणसं नेलावा करायला त्या वस्तूचा महाराज. बघता बघता महाराज नेलावा मोठा झाला, 50,000 रुपये नेलावा गेला. पण 4 लोकांनी बघितलंय ना, 4 लोकांनी बघितलंय म्हटल्यावरती म्हणलं काय धनवान शेठने दिले, काय कुणाटाव म्हणलं. त्यातला एकदम त्याचा धनवान शेठचा मित्र होता, भराभरा उठला आणि पळत गेला आणि मालकाला म्हटलं, मला तुम्ही धनवान शेठ आज सकाळी तुम्हाला कोण भेटलं? हो म्हटलं भेटलं. तुम्ही त्याला काय दिले? हो म्हटलं दिलंय काहीतरी. अहो तुम्ही दिलेल्या वस्तूचा त्यांनी नेलावा लावलाय चौकात म्हणून महाराज, मूठ झाकून काम चालू आहे म्हटला. धनवान शेठ ही 2 जण पळत आली, पळत आली आणि म्हणायला लागली, महाराज काय काय बघते तर धनवान शेठनं दिलेली वस्तू आहे, माझ्या काय उपयोगाची नाही, ज्याला पाहिजे त्यानं घेऊन जावं. 70,000पर्यंत नेलावा चाललेला होता महाराज. धनवान शेठनं सांगितलं, महाराज 1.25 लाख रुपये घ्यायची पण मूठ उघडायची नाही. तिचा प्रश्न आहे बरं का. काय म्हणतोय, 1.25 लाख रुपये घ्यायचे पण मूठ उघडायची नाही. नेलावा बरखास्त झाला महाराज. 1.25 लाख रुपये बेकारायला दिले, मूठ उघडली नाही. 1.25 रुपये होता त्याच्यामध्ये, 1.25 रुपये घे, 1.25 लाख दे. प्रभू परमात्मा कुठं कसा देतो हे कधी कुणाला सांगता येत नाही. म्हणताना कबीरदास म्हणते, कल का जोगी आज का पती. आणि वरून सांगतोय तुम्हाला, संगतला या, संगतला या. आमचं काम आहे महाराज,
नळाचं कनेक्शन तुटणार आहे, घरपट्टी भरा भरा, दंडी द्यायचं काम आमचं आहे महाराज. तुम्हाला काय नळाचं कनेक्शन तोडायचं असलं तर तोडा, घ्यायचं असलं तर घ्या, नाही घ्यायचं असलं तर राहू. आमचा काही संबंध नाही. फक्त आम्ही दौंडी द्यायसाठी इथे येणारी माणसं आहे महाराज. आम्ही दौंडीचं कामच आहे आमच्याकडे महाराज. आम्हाला दिलेलं काम आहे महाराज. जानू महाराज, महादेव महाराज, आम्ही महाराज, आम्ही दौंडी देत फिरणारी माणसं आहे महाराज. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. त्या माणसानं सुद्धा, त्या माणसानं महाराज देवाधिकाला सुद्धा वाईट करून ठेवले माणूस. देवाधिकाला सुद्धा तुम्ही आम्ही कुठं लागणार आहे? शक्यच नाही महाराज, शक्यच नाही महाराज. हा यमराजा माणसासनी न्यायला येते महाराज. प्रत्येक वेळाला यादी निघालेली असते तर सकाळी महाराज. चित्रगुप्त आहे महाराज, यादी काढणारा चित्रगुप्त आहे महाराज. तो यादी काढत असतोय महाराज रोज. त्या यादीत ज्याचं नाव आहे त्याला उचलायला यमराज सोडलेलं आहे. यमाला म्हटले महाराज एक माणूस आहे म्हटले, चतुर्लवड्याचा माणूस आहे म्हटले, त्याला जिवंतच वर आणा म्हणून सांगितलं. यमराज काय म्हणतोय? महाराज नको, सांगतोय का, माणूस तो लय वाईट आहे, लय वाईट आहे. इथं आपल्यात आलं तर काय तर करून ठेवल, काय तर पेटवल, लय चतुरपणा माणसाचा आहे म्हणतोय महाराज. नाही नाही म्हणले. चित्रगुप्त म्हटले ऐकायचं नाही कोणाचं म्हटलं, तुम्ही त्याला घेऊन या म्हणले. तो बी अट्टलगडी होता महाराज. यमराजाने गेले आणि महाराजांनी उचलून घेऊन चालली गेली. अहो मला कुठं न्यायला आलाय, मला कुठं न्यायला आलाय ती म्हणायला लागली. कारण माणूस आता तो जिवंत आहे ना, त्याचा नंबर होता, त्याला न्यायचा आहे, जिवंतच न्याय पाहिजे. चित्रगुप्ताचं काम आहे. तो सांगलाय बाबा जिवंत घेऊन वर यायचं म्हणून जिवंत घेऊन गेले महाराज. मग वर नेऊन सोडलं महाराज त्याला. जिवंत नेलं, वर नेऊन सोडलं महाराज. परमेश्वर याच्या दरबारामध्ये हा बघा माणूस आहे म्हणते. हा माणसाचं स्वरूप असं आहे म्हणतात. ते काय नाही महाराज, सगळं बघायला लागलं. सगळीकडे जायचं, बघायचं, कुणाची बली पेटवायचे, कुणाचं काय केलेलं आहे, येता गडी होता, कुणाची टोपी कुणाला घालायची, कुणाला काय करायचं. हे चतुर्लवड्याचा माणूस होता महाराज. त्यांनी तिथं वर मिळतं महाराज. हे सगळं बघायला आलो. चित्रगुप्त काय करतंय, रोज कसं करतंय, काय करायला, कशी यादी काढतंय, काय करतंय, सगळं त्यानं बघितलं महाराज. आणि एक दिवशी चित्रगुप्ताला माहित नाही ती यादी तयार केली महाराज. यादीवर सही चित्रगुप्ताची आहे महाराज. आणि पहिल्यांदाच नाव घातलं चित्रगुप्ताचं महाराज. डाव कसा आहे, माणूस आहे महाराज. यादी तयार केलं, पहिल्या स्टार्टला चित्रगुप्ताचं नाव टाकलंय वर. यमाचं दरबार आहे आणि चित्रगुप्ताची सही आहे महाराज. आणि यम उठले, सकाळी बघितले, यादी घेतली तर महाराज चित्रगुप्ताचं नाव. काय म्हणताय, तिलाच नाही म्हणलं. चला गेले चित्रगुप्ताच्या दरबारात गेले महाराज. चित्रगुप्त म्हणाले अरे काय म्हणाले, काय करणार, यादीत नाव तुमचं पहिलं आहे. काय सांगतोयस म्हटलं. ती बघा म्हटलं तुमची खाली सही आहे म्हटलं. हा एवढा चतुर माणूस आहे मला. या जगामध्ये कुणाला कशी टोपी घालेल, काय करेल, तुम्हाला सांगत चालला तरी सुद्धा तुम्हाला कसल्या पद्धतीने आणून घरात बसवेल हे सांगता येणार नाही. माणूसच असा आहे महाराज. हा चित्रगुप्ताचा खेळ आहे महाराज. चित्रगुप्त म्हटलं अरे बाबा मी कसं काय येणार म्हटला, मी यादी काढतो. अहो यादी कुणाची आहे म्हटलं, ही यादी तुम्हीच काढलेली, तुमचीच सही आहे, चला. मग ठीक आहे म्हटले. काय झालं, कसं झालंय, हे सगळं उकाळणी चालू झाली की मग कोण येत होतं, कसा येत होता, काय करत होता, त्याला बोलवून घेतलं. त्या माणसाला असा असा मान देता, रोज बघत होता, हे सगळं की त्यानं तयार केलं सगळं. महाराज खलास वायरी तोडून टाकल्या, परत काय सुरू करता येऊन त्याला असं करून टाकलं महाराज. त्याला बोलवून घेतलं महाराज. चतुर माणूस निघाला म्हणजे चित्रगुप्ताच्या ती पुढचा निघाला माणूस. त्याला बोलवून घेतलं महाराज. अरे पण काय कसं केलंस म्हटलं, काय बघूया तर म्हटला, मला जमते का नाही बघायला पाहिजे का नको म्हटला. खाली सुद्धा मी असंच करून आलोय म्हटलं, सगळं इथं करायचं काय अवघड आहे म्हटला. परमेश्वराला गळ्याला लावलं सोडी त्याचं. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं मला चित्रगुप्त म्हटला हा फार प्राणी चतुर आहे म्हटलं. यमराजे म्हणला आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला सांगायला लागतो की चतुर प्राणी आहे आणि ह्या माणसाला वर स्वर्गात नको. तुम्ही ऐकी ना म्हटलं, तुम्ही ऐकी ना म्हणताना आम्ही आणले म्हटलं. आणि हे पत्न आहे ते म्हटला की आता सगळं भोगायचं असेल तसं भोगा म्हटलं. त्यानं सगळं कॅम्प्युटर बाद करून टाकलंय म्हटलं. आता सगळं आता दुसरं कॅम्प्युटर घ्या म्हणले आणि परत यादीत नाव घाला म्हणले. आज अशी अवस्था आहे महाराज.
देवाला सुद्धा परमेश्वराला माणूस फसवलेला आहे महाराज. बाय म्हणते माझा नातू चांगला होऊ दे ठणठणीत, तुला सोन्याची टोपी घालतो म्हणाली म्हसोबाला. ठीक आहे म्हटले, सोन्याची टोपी घालतो म्हणलं. म्हसोबा म्हटलं ठणठणीत करून चांगलं पद्धतशीर त्याला केलं. आणि काय नाही, सोन्याच्या रंगाची टोपी आणली म्हसोबाला. महाराज जत्रेला गेली, सोन्याच्या रंगाची टोपी आणली आणि म्हसोबाला घातली. घे बाबा म्हणते, तुला घालतो म्हणते ती सोन्याची टोपी. किती चतुरपणा आहे माणसामध्ये महाराज. तुम्ही आम्ही कशासाठी चतुरपणाच आहे ना. आज नाही गेलं तर संगतला काय चालत नाही का. सहज माणूस म्हणून जाते मला, ज्या दिवशी तुझा उद्धार आहे ना संगतमध्ये, ते तू विसरून जातो. संस्कृतमध्ये म्हण आहे महाराज, करा गे वस्ते कर्मुदे सरस्वती, कर्मुदे तो गोविंद प्रभाते करदर्शनम. जी वस्तू करायची आहे तुम्हाला महाराज, तुम्हाला जी काय गोष्ट करायची आहे त्या गोष्टी सगळ्या अशा होत असतात. आणि आपल्याला ही करून घ्यायचं असं त्या पद्धतीनंच आपण यायचं महाराज. यायचं सौम्य हे नाही यायचं महाराज. बस तेरे सरकार जग में दूजा कोई नहीं, तू ही तू सृष्टी का मालिक. सद्गुरू हा तू मालिक आहेस माझा. काही सुद्धा विचार करायचा नाही महाराज. आपल्या मनामध्ये काय येऊन द्यायचं नाही. असली सेवा करायची, नसलं राहिलं आपलं यायचं, संगत करायचं, गुरुचं नामस्मरण करायचं. 168 तास आहेत महाराज 7 दिवसाचे. 168 तासामधले 2 तास आपल्याला संगत करायची. तुम्हाला काय बोलता येत नसलं तर ठीक आहे महाराज, काय बोलायची इच्छा नसली तर ठीक आहे. प्रत्येकाने म्हटलं प्रेमाने बोला, धन्यंकार म्हटलं की नुसताच धन्यंकार म्हणायचं महाराज. प्रत्येकाचा एकही शब्द मोडायचा नाही, धन्यंकार म्हणायचं. सगळं पाप होऊन जाते महाराज. 168 तासाचं जे राहिलेलं आहे ते सगळं निष्फळ होतं. म्हणताना एक शायर म्हणतोय, आश्चर्य कौशल धडा पासरी, ईश्वर घरचा काटा, पाप पुण्याच्या वजनासारखा होईल ना पासून. काय करणार आहे ते तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. आम्ही येऊन सांगणार, बोलणार, सगळं सांगणार. तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करायचं आहे. एकदा काय झालं, बाबाजीची टूर लागली, पंजाबमध्ये टूर लागली महाराज. कार्यक्रम मोठा, जंक्शन असा कार्यक्रम होता महाराज. दिलबाग आहेत, बाबाजी आहेत, भुजमाताजी आहे, राजमाताजी आहे, ते आपल्या सुदीक्षा माताजी आहेत, अवनीतजी होते त्या अवतारा महाराज. सगळे आहेत महाराज. आणि बाबाजी चालले कार्यक्रमाला तर निघाल्यानंतर कार्यक्रमामध्ये बाबाजी गेले आणि शेवटला अवनीतजी होते. शेवटने अडवलं महाराज, तुम रुक जाऊ म्हणजे. मग ते गुरु म्हणतात ती माणसं सगळे म्हणत, गुरु घराण्यातले रुक जाऊ म्हटल्यावर ठीक आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे. आणि अवनीतजी तिथंच आपलं बाहेर थांबले. मग आत गेले, बाबाजी म्हणलेले अवनीतजी आहे नाही, किधर दिखता नाही, कहाँ गए बोलो. सेवादल शिक्षकाला सांगितलं, बाहर हमारा आदमी खड़ा है अवनीतजी, उसको भेज दो. त्यांनी परत आत ना आले महाराज. अवनीतजीला बोलवलं, महात्मा जी हमारी गलती हो गई, बाबाजी आपको बुला रहे. ठीक आहे म्हणजे, कुछ गलती ऐसी नाही आहे, कुठली तुम्ही केलेली गलती नाही म्हणून सांगितलं अवनीतजीने. तुमचा आदेश आहे, तुम्हाला पाळला पाहिजे. सेवादल नको म्हटले नव्हता, ठीक आहे हरकत नाही म्हटले, मी पाळला तुमचा आदेश. बाबाजीने हात बोलवून घेतले नव्हता, आता जायला काय हरकत नाही. सेवादल शिक्षक महाराज न्यायला आले त्याला. आज अवस्था अशी आहे महाराज, पण तुम्हाला आम्हाला त्या अवस्थेचं काय घेणं देणं राहिलेलं नाही महाराज. आज कार्यक्रमाला जायचं आहे, ठीक आहे म्हणायचं, निघालो कार्यक्रम. पाऊस येणार आहे, येत आहे, आपल्याला तर जायचं आहे. लय मोठा आला आम्ही सुद्धा घेत नाही महाराज, पण जायला पाहिजे, त्या गोष्टीला जायलाच पाहिजे महाराज. नाही म्हणून चालत नाही. आपण आपल्या गोष्टीसाठी काय करायला हे सगळ्याला समजून येणार आहे महाराज. आता सोपे आहे त्या मला संगत करायला. गाडी घेतो, ट्रेन येतो, संगत करतो. त्याच्या पाठीमागं महाराज 65, 80, 85, 84ला महाराज संगत करायचं लय मोठं अवघड होतं महाराज. आमच्या गावात टेम्पो भरलेल्या टेम्पोला महाराज दगाड मारत लोकांनी. तेव्हा आम्ही ज्ञानावर नव्हतो महाराज, महादेव महाराज होते त्यावर ज्ञानावर महाराज. आमच्या गावातल्या लोकांनी सुद्धा आमच्या टेम्पोवर दगाड मारले महाराज. एवढी सोपं नाही महाराज. ज्ञानाची खेळ आहे का नाही, हे सोपं नाही. बाहेर वडते म्हणताना काय करते, तार घालते. तार असत्या बघा, त्याला घालते का काही बाहेर वडायला असं बाहेर वडून द्यायचं नाही मग का टोचल्यानंतर मग ते हात वडते नाही. तर अशी अवस्था आहे महाराज. सोडायच नाही, संगत सोडायचं नाही. तुला तारायचं असलं तार, मारायचं असलं तर मार, नाही तर सोडून दे. काही कर, तुझ्या मनाला येईल ते काय कर. असा आनंदाचा खेळ जर तुम्हाला आम्हाला करायचा असेल तर महाराज यात काय तर करून घ्यायला लागते महाराज. अशा सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. परवाच मला 13 मेचा कार्यक्रम झाला महाराज.
गुरु काय करतो हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. 13 मेचा कार्यक्रम झाला महाराज. 13 मेला बाबाजीचे ब्रह्मलीन झालते महाराज. माताजीला बघण्यासाठी अमेरिकेला बाबाजी सगळे ग्रुप गेलता. संदीप खिंडारजी, बाबाजी, अवनीतजी हे सगळे गेलते महाराज. आणि तिथूनच बराचसे एक 300-400 किलोमीटर अंतरावर एक कार्यक्रम होता बाबाजीच्या उपस्थितीमध्ये महाराज. माताजीला बघितलं, सगळ्या काय गोष्टी झाल्या, सगळं ओकेमध्ये झालं. आणि माताजीला म्हटले कशी काय तब्येत ठीक आहे, सगळं झालं महाराज. माताजी आहे ती पूजी माताजी नव्हत्या, फक्त मुली बिली एवढे सगळेजण गेलते महाराज. बाबाजी म्हटले अभी तो इधर कार्यक्रम है आपकी उपस्थितीमध्ये, उधर जाना पडेगा, गाडी बोलाव. एक शेठची गाडी घेतली महाराज. गाडीमध्ये त्यांचा प्रवास चालू झाला. 100-110 किलोमीटरवर गाडी गेली. बाबाजी म्हटलं थोडं चहा घ्यायचा आहे साईडला घ्यायला. चांगल्या हॉटेलमध्ये गेली गाडी महाराज. थांबली, उभा राहिली गाडी. चहा वगैरे चौघांनी बसून घेतला आणि बाबाजी सहज बोलून गेले. बाबाजी अंतर्यामी आहेत म्हटलं, पुढं काय होणार आहे काय सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मग अंतर्यामी 49वा कार्यक्रम चालू होता मला मुंबईला. पुढचा येणारा 50वा गोल्डन जुबली कार्यक्रम होता. बाबाजीच्या मुखातनं सहज असं निघून गेलं, अगले समारंभ को माताजी आली आहे. काय म्हणते बाबा, सहज म्हणून गेले, अगला समारंभ को माताजी आज जाएंगे. कोणाच्या मनात नाही, देणार नाही, काय नाही महाराज. बाबाजी बरोबर येऊन बसले आणि 50व्या कार्यक्रमाला माताजी आले महाराज. मग हा खेळ सगळं चालू झाला. चहा भेटला, सगळं मिळालं, सगळं झालं महाराज. त्यानंतर त्या ड्रायव्हरला विचारलं बाबाजीने, ड्रायव्हर साहेब आपली गाडी हमारा चला जाएगा. ठीक आहे म्हणते, काय हरकत नाही म्हणते, चालू देत म्हणते. पण त्यांना का संदीप खिंडारजींना थोरल्या मुलीच्या त्याला जावायला त्यांनी गाडी चालवायची जी म्हण. काय थोड्या अंतरावर गेल्यानंतर गाडीचा ऍक्सिडेंट झाला. पाठीमागची बाबाजी नावाने जे ब्रह्मलीन झाले. गुरुला माहित आहे, पण तो ड्रायव्हर आयुष्यातनं उठेल म्हणताना गुरुनं काय केलं, आपल्या जावायला बसलो. ही जगातला खेळ आहे महाराज. ब्रह्मज्ञानी जो माणूस आहे ते बाबाजींना सगळ्या गोष्टी माहीत आहेत महाराज. पण त्यांनी त्यांना बसवलं. ड्रायव्हरलाही काढलं का नाही, बगलला काढलं का नाही तिने महाराज. ज्याने गाडी दिल्या तो माणूस स्वतःच्या घरामध्ये कॅम्प्युटरवर बघत बसलाय गाडी कशी चाललेली. सहज वाऱ्यासारखी अशी गोष्ट आली महाराज. आणि समजलं आम्हाला असं असं झालंय म्हणलं. आणि म्हटलं शक्य नाही, होणार नाही. काय थोड्या वेळामध्ये मला व्हॉट्सअपला ते कार्यक्रम झालेला सगळं आला. मुलूक म्हणले मला नामस्मरण करा, अमुक करा, तमुक करा, सगळं चालू झालं महाराज. काय थोडे दिवस तिकडंच महाराज बाबाजीला ठेवलं, नंतर इकडं आणलं. मग सगळे विधी इकडं तिकडं सगळ्या गोष्टी झाल्या. असा अंतर्यामी मालक आहे म्हटलं आपला. आपण काय उगाच त्याच्यामध्ये गफलतमध्ये पडायचं आहे महाराज. काय पडायचं नाही आपण गफलतमध्ये महाराज. यायचं, संगत करायचं, आरामशीर जायचं. जिसकी मर्जी उसके पास हम तो उदास. मर्जी आहे ना, गुरुपाशी मर्जी आहे. आपण कशाला उदास व्हायला बसायचं. पाऊस येतोय, नाही आला राहिला. तुम्हाला काय तुम्ही सांगितलं नाही की बाबा तुम्हाला एक, आता तुम्हीच विचार करा, एका माणसाला 100 रुपये म्हटल्यावर आपला नंबर इथं लागल का? सर्वसामान्य माणसाने आपण विचार करा, एका माणसाला इथं आल्यानंतर 100 रुपये दिले जातील म्हटल्यावर आपला नंबर लागत नाही महाराज. ती जागा केव्हा 5लाच एंगेज होऊन बसले. तर गुरु हा देणार आहे महाराज. कसल्या रूपानं दिली कधी सांगता येत नाही महाराज. तर एकच करायचं आहे महाराज. हा सद्गुरूचा दरबार आहे महाराज. त्या दरबारामध्ये येऊन आपल्याला सगळे काय काम करायचं आहे. गुरुचं काम केलं की आपलं गुरु काम करतो, एवढं 100% ठरलेलं आहे महाराज. गुरुची पावती काढली, त्या पावतीवर किती काय आहे का नाही, गुरु काय आपण कसल्याही परिस्थितीत देतोय महाराज. तर तुम्हा आम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायच्या आहे महाराज. आणि सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं महाराज पावसात बी आपली संगत आज चांगली बनलेली आहे. साधारणपणे 25 ते 26 लोक आहे आपण महाराज. बऱ्याचशाच संगतीमध्ये 14, 18, 12, 22 एवढे आहेत महाराज. तरी आपल्या संगतीमध्ये 25-26 लोक आहे महाराज. आनंदाची गोष्ट आहे महाराज. बोलण्याच्या योगामध्ये आणि काय बोलला असलो माफ करा. अजून मस्त सगळं सांगतो महाराज. पाठी 4 वाजून सर, पण ती वेळ आहे. वक्त किसी का गुलाम नाही. तर तेवढं सांगितलंय तेवढंच काय करा. तुम्हाला पटलं असलं तर घ्या. हे काय सांगतंय म्हणा, सोडून घ्या. आपल्या घरला जा. काय म्हणायची काय गरज नाही म्हणा.
काय बी करा तुम्ही, संगत करा, एवढीच आमची अपेक्षा आहे. सांगण्याचा भाव आमचा एवढाच आहे. गुरु देणार आहे, देत राहणार आहे, तुमची जुळे भरणार आहे, पण कधी भरेल हे सांगता येत नाही. यमराजा काढायला शिल्प, पण एक दिवस तुम्ही कोणाची तर शिल्प काढशीला महाराज, त्यात नाव देवाच. अशी शिल्प आहे महाराज. इथं येणारी सगळीच गोष्ट आनंदाची आहे महाराज. मर्यादा घातली नाही महाराज, संपलाय सगळा खेळ. आता आपण मंगलाचरणामध्ये जाऊया महाराज. तेरी ओट सहारा तेरा, तन मन गोल घुमावा, कहे अवतार तेरे दाता, दिन राती गुण गावा, कहे अवतार तेरे दाता, दिन राती गुण गावा, एक तू ही निरंकार, सगळ्या गोष्टी चुकवून नका. वाजवताना चुकलाय, तुमची गोळी चुकल्या काय? मंगलाचरण मधलं बी एक चरण हे झालं हे केला. मध्ये राहिलं. का असं करायला सांगा. बरोबर आहे बरोबर आहे, बरोबर आहे. प्रेमाने बोला. गुरुनं सगळं सांभाळून घ्यावं तुमचं. आणि प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला दुटी लावून संगत येतं वाजवा. येऊ प्रेमाने बोला. सद्गुरु माता सुशिक्षा प्रसादी केल्याशिवाय सगळ्यांनी जायचं नाही. प्रेमाने बोला.